असतात 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। मराठा आरक्षणासाठी एल्गार देणाऱ्या जरांगेंचा मोर्चा पुण्यातल्या चाकणपर्यंत पोहोचला। गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असं थेट आव्हान जरांगेंनी सरकारला दिलं। पहाटे मोर्चा मुंबईत दाखल झाल्यानंतर सकाळी 9 वाजता आंदोलक आझाद मैदानात दाखल होतील। त्याआधी जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। फडणवीस जाती धर्मात भांडणं लावत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। तसंच फडणवीसांनी धनगर आरक्षण संपवून टाकल्याचा आरोपही जरांगेंनी केला। नव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना। मी ते उभं केलं। धनगराचा पार कार्यक्रम लावून टाकला, आरक्षणाचा, शेतकऱ्याचं सगळं वासुदेव केला, मायक्रो ओबीसीचा देवारा केला, दलित मुस्लिमाचं वाटोळं केलं, सगळं त्या लिंगायत समाजाचं आरक्षणाचं वाटोळं झालं, सगळं काही समाजाच्या आरक्षणाचा देवारा झालाय। लाडक्या बहिणीचा तसा कार्यक्रम काय करतो तो बाबा? एक करतो भाई बाबा फोडाफोडी करून फक्त सत्ता घेणे, दुसरं तर करतो तो काय नाही, कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही। फडणवीस साहेबांच्या लक्षातच आहे ना। एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोणती पकडण्याचा प्रयत्न केला? समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। दरम्यान जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण लढत आहेत, मात्र त्यांचा राजकीय फायदा होणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं। तसंच मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले असंही त्यांनी सांगितलं। दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल। कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही। त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे, दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवल्यात सांगावं, कोणी सोडवलेले आहेत। मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही। मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एकावेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली। त्यावर नाराजी व्यक्त करत जरांगेंनी ही चेष्टा असल्याचं म्हटलंय। एका दिवसाची परवानगी ही जाणून बुजून देण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केला। मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देताना काही अटी घातल्या, त्यातील एकावेळी एका दिवसाची अट जरांगेंसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला। एका दिवसाच्या परवानगीबाबत जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही। मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा। नाही ना, असं नाही होणार, असं होणार नाही, हे कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार। बाकीचे नियम पाळणार। तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या। आम्ही आमचे
सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे. त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाही आहे. आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले. एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमानं शांततेने लढा. आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगेंनी मुंबई पोलिसांना दिलेल्या हमीपत्रात नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया.